जे पण कोणी ट्रेडिंग करत असाल त्यांनी लक्ष द्या की मार्केट खूप वेगळ्या पद्धतीनं रिॲक्ट करत आहे. लोअर लेवलला येऊन आज जर ग्लोबल सेंटिमेंट जर बघितलं तर मार्केट गॅपडाऊन ओपन होण्याची शक्यता आहे. पण लक्षात घ्या, जोपर्यंत मार्केट 22,778च्या खाली जात नाही किंवा 23,100च्या वर ट्रेड करत नाही तोवर अजिबात कुणीही ट्रेड करू नका. फक्त आणि फक्त लॉसेसच बघायला मिळणार आहेत. काल तर 37 पॉईंटमध्ये मार्केटनं मुवमेंट करून सगळ्यांचे पैसे झिरो करून टाकले. काल एक्सपायरी होती. म्हणूनच सेबी म्हणते की 100पैकी 99% लोक ट्रेडिंगमध्ये लॉस करणारच लॉस. मार्केट जर असं बिहेव करत असेल ना तर लॉस हे होणारच आहे. आणि कृपा करून सगळ्या गोष्टी समजून घेऊनच ट्रेड करा. मार्केट देतं, तुम्हाला प्रॉफिट देतं, पण तुम्ही जर योग्य वेळी बुक नाही केलात तर तुमच्या प्रॉफिटसोबत तुमचे जे काय कॅपिटल आहे ते सुद्धा झिरो करून टाकतं. कित्येक वेळा मी हा अनुभव घेतलेला आहे शिकत असताना. मी सेल्फ लर्निंग केलं आहे, त्यामुळं यामध्ये माझे पैसे गेलेले आहेत नाही असं म्हणत नाही. कारण एक प्रकारची फी मी पे केली आहे मार्केटला आणि म्हणूनच इतकं सगळं येतं आहे. भलेही माझा आज लॉस झाला असेल पण माझी जी काही रिस्क रिवॉर्ड रेशो आहे, रिस्क तर मी काहीच घेत नाही पण रिवॉर्ड माझे 400-500% जातात. आणि त्याचं कारण काय आहे, मार्केटला जवळून बघणे. जोपर्यंत या ऑर्डर फ्लोच्या वर मार्केट जात नाही आणि 22,778च्या खाली जात नाही तोवर कुणीही ट्रेडिंग करू नका. धन्यवाद.